किती वर्ष झाली हो लग्नाला? 5 साल। 5 साल हुआ? हाँ 4 6 हो गए 6 हो गए। 5 4 6 नक्की किती झाली? अच्छा एक मिनट सब लोग एकदम शांत रहो। क्या शादी की डेट क्या है? 2012 और डेट? 10/4/12 काय हो? एप्रिल 10/4 बरोबर 10 4 11 की 12? बरोबर 12 ओके हाँ बरोबर 12 बरोबर। 4 साल हुए। हाँ मग ते आप तो 6 तक पहुंच गए थे। नहीं मैं 5 तक पहुंचा था। मग आता मला सांगा त्यांच्या स्वभावाबद्दल। खूप चांगला स्वभाव आहे, हो बहुत अच्छा। एकदम क्लीन हार्टेड आहे. म्हणजे काहीच असं म्हणजे मी कधीच असं दुसऱ्यांबद्दल त्यांनी वाईट विचार केलेला कधीच मी पाहिलंच नाही असं. और इनका नेचर कैसा है? फ्रेंडली नेचर है एकदम फ्रेंड. हाँ पण तुमच्या घरून होकार होता नहीं नाही? अपोज था? फिर कैसे मनाया? 1 वर्षानंतर जेव्हा त्यांनी बघितलं की त्यांचं सगळं कल्चर, त्यांचं जे काय आहे सगळं राहणीमान, बोलणं, सगळं म्हणजे खाण्याचं वगैरे सगळं मी एकदम स्वतःमध्ये एकदम हे करून बदल केलेला. हो आणि शिकून घेतलेलं. म्हणजे मला शिकायचे असं होतंच पण आणि एकदम मला लँग्वेज पण त्यांची एकदम त्यांच्यासारखी एकदम यायला लागली. तेव्हा कशी जरा म्हणून दाखवा. लग्नाचं जे काही झालं घरच्यांनी कसा स्वीकार केला? मैं हैंग वनोरे घरे जो को है हैंग क्यों वनोरे गाँव जो को लैंग्वेज वगैरह हैंग क्या बाद में खाना बनावारी चीज़ जो भी हैंग पूरो ही क्या. तुम्ही बोलताय मी हँग झालोय आता. तर आता पहिला खेळ कुठला ते आपण बघणार आहोत आणि या पहिल्या खेळात वहिनींना किती बक्षीस मिळणार तेही बघूया. घ्या एक चिठ्ठी वाचा ना. काय आहे? काडे पेटीचे मनोर. पहिले 3 टप्पे रचले म्हणजे 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. तीन. चला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1200. 1400. 1600. करा करत राहा. बस हो गया बस हो गया. बाकी तर काय तुम्ही मदत केली नाही. हो गया 1600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. लावू का? हो असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहिती आहे. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.